नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रोत्साहन अनुदान भत्ता मागणी सदर करण्याबाबत या ठिकाणी VC मधील दिलेले जे आदेश आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात प्रोत्साहन अनुदान भत्ता मागणी सादर करण्याबाबत माननीय आयुक्त महोदय महिला व बाल विकास विभाग पुणे दिनांक 5/12/2024 च्या VC मधील दिलेले जे आदेश आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, तुमच्या समोर या ठिकाणी हा परिपत्रक आहे। बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम दिनांक आहे 5/12/2024। बघा, प्रति सर्व अंगणवाडी सेविका सर्व अंगणवाडी मदतनीस बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम। विषय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रोत्साहन अनुदान भत्ता मागणी सादर करण्याबाबत। संदर्भ आहे माननीय आयुक्त महोदय महिला व बाल विकास पुणे दिनांक 5/12/2024 म्हणजे आजच्या दिवशीच VC मधील दिलेले जे आदेश आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया। बघा, वरील विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जे फॉर्म भरलेले आहेत व जे मंजूर झालेले आहेत अशा सर्व फॉर्मची माहिती सोबत दिलेल्या विहित विवरण पत्रात उद्या दिनांक 6/12/2024 रोजी संध्याकाळी 5:30 पर्यंत माहिती सादर करण्यात यावी। जे फॉर्म अपात्र झालेले आहेत व प्रलंबित आहेत अशा प्रकरणाची माहिती ही सादर करू नये। सदर माहिती फॉर्म मंजूर झाल्यानंतर सादर करावी। बघा, किरण जाधव बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम। बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रोत्साहन अनुदान मागणी प्रस्ताव अर्बन CDPO सोलापूर डिस्ट्रिक्ट वेस्ट। बघा, काय आहे अपडेट याच्यामध्ये प्रोत्साहन अनुदान मागणी प्रस्ताव कशा पद्धतीने आहे। अनुक्रमांक, बीडचे नाव, सेविका मदतनीस नाव, पदनाम, मोबाईल नंबर, नारी शक्ती ॲपवर भरलेले फॉर्म आणि पोर्टलवर भरलेले फॉर्म आणि भरलेले एकूण फॉर्म आणि प्रति फॉर्म 50 रुपये याप्रमाणे एकूण रक्कम आणि बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFC कोड आणि स्वाक्षरी अशा पद्धतीने या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही प्रोत्साहन अनुदान मागणी प्रस्ताव आहे। बघा, ज्या मोबाईलवरून फॉर्म भरला आहे तोच नंबर वरील रकाना क्रमांक 5 मध्ये या ठिकाणी टाकण्यात यावा। तसेच या ठिकाणी एकापेक्षा जास्त मोबाईल नंबरमध्ये फॉर्म भरले असतील तर वेगवेगळे मोबाईल नंबर टाकून त्यापुढे भरलेल्या फॉर्मची संख्या टाकावी। फक्त मंजूर झालेल्या फॉर्मची संख्या टाकावी, ना मंजूर पेंडिंग संख्या टाकू नये। घरातील इतर व्यक्तीने फॉर्म भरले असतील तर ती संख्या देखील टाकू नये। माहिती अचूक असल्याबाबत शेवटच्या रकान्यामध्ये स्वाक्षरी करावी आणि प्रत्येक अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी स्वतःची प्रपत्र वेगळी द्यावी। सदर माहिती उद्या संध्याकाळी ग्रुपवर सादर करण्यात यावी। बघा, एकूणच अशा पद्धतीने या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात बऱ्याच दिवसापासून अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या प्रोत्साहन भत्त्यासाठी वेटिंगमध्ये होते। तर खऱ्या अर्थाने आज दिनांक 5/12/2024 च्या माननीय आयुक्त महोदय महिला व बाल विकास पुणे दिनांक 5/12/2024 च्या VC मधील दिलेले आदेश जे आहेत खरंच नक्कीच या सर्व अंगणवाडी सेविका आणि सर्व अंगणवाडी मदतनीस यांना या लाडकी बहीण योजना संदर्भात प्रोत्साहन अनुदान भत्ता मागणी ही या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या पद्धतीने म्हणजे बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला या ठिकाणी ही सूचना आलेली आहे। आजच या ठिकाणी ही सूचना आलेली आहे। तुमच्या स्तरावर देखील सर्वांनी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही प्रोत्साहन अनुदान भत्ता मागणी सादर करण्याबाबत जी माहिती विचारलेली आहे ती लवकरात लवकर या ठिकाणी सादर करावी। अशा प्रकारे या मुख्यमंत्री लाडकी बहीण प्रोत्साहन भत्ता अनुदान भत्ता मागणी सादर करण्याबाबतचा हा महत्त्वाचा आजचा म्हणजे दिनांक 5/12/2024 चा हा परिपत्रक काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।